3 दिवसापासून शिवसेना पक्ष पुणे शहर कार्यालयातून जवळजवळ 250 ते 250 इच्छुकांनी या ठिकाणी फॉर्म घेऊन गेलेले आहे। 14 तारखेपर्यंत त्या ठिकाणी फॉर्मची वाटप शिवसेना पक्ष कार्यालयातून पुणे शहरातून होणार आहे। त्यानंतर 15 तारखेपासून इच्छुकांच्या मुलाखती त्या ठिकाणी चालू होणार आहे। लोकसभेला विधानसभेला आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहे, तर पुढे महायुती म्हणूनच आम्ही लढू अशी आमची भूमिका आहे। परंतु शेवटी जो काही निर्णय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे घेतील तो निर्णय शेवटी सर्व शिवसैनिकांना मान्य असेल। परंतु सन्मानपूर्वक जागा त्या महायुतीमध्ये जर मिळाल्या तर निश्चितच त्या ठिकाणी पुणे शहरात शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही लढू। शेवटी मी मगाशी सांगितलं की सन्मानपूर्वक जागा जर आम्हाला मिळाल्या तर निश्चितच त्या ठिकाणी युती करू। परंतु जो काही निर्णय घ्यायचा ते आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल, परंतु सन्मानपूर्वक जागा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण असल्यामुळे 50% जागा ह्या महिलांना मिळतील। त्याचबरोबर आपण सर्वांनी बघितलं असेल की ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे 3 वर्षापूर्वी जे काम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी केलं, जेवढे निर्णय 70 वर्षामध्ये विरोधकांना घेता आले नाही तेवढे निर्णय त्यांनी 3 वर्षात ऐतिहासिक निर्णय घेऊन विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असेल, वारकऱ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, त्याचबरोबर एस टीमध्ये महिलांना ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट असेल, मुलगी जन्मली की तिला जन्मदात्या ती 18 वर्षाची होस्तवर तिला 1 लाख रुपये असेल, परत एक छताखाली सर्व योजना अशा अनेक योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या चेहऱ्याला बघून आणि साहेबांना मानणारा मोठा वर्ग हा पुणे शहरामध्ये बी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा प्रत्येक शिवसैनिक जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना होईल आणि मला वाटतं की जास्तीत जास्त माननीय मुख्यमंत्री माजी एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील। सर्व कार्यकर्त्यांना एक शिवसैनिकांना विनम्र आव्हान आहे की जे साहेबांनी जे योजना या ठिकाणी महाराष्ट्र जनतेसाठी चालू केलं त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं। त्याचबरोबर शिवसेना ध्येय धोरण हे तळागाळापर्यंत पोहोचवणं निश्चितच त्याचा फायदा सर्व शिवसैनिकांना हेच आव्हान मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।